आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी आहे। राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेवरील जागेसाठी निवडणूक होणार आहे। छगन भुजबळ, पार्थ पवार, नितीन पाटील यांच्या नावांचीही यामध्ये चर्चा आहे। आता प्रफुल्ल पटेल यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। राज्यसभेच्या एका जागेसाठी 25 जूनलाच मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी निकालही लागणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर जागा रिक्त झाली आहे आणि त्यानंतर आता या जागेसाठी निवडणूकही जाहीर झालेली आहे। केवळ एका जागेसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे। मात्र छगन भुजबळ किंवा पार्थ पवार किंवा नितीन पाटील यांच्या नावांची चर्चा आहे। आता प्रफुल्ल पटेल यांच्या जागी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 25 तारखेलाच ही निवडणूक होणार आहे आणि लगेचच त्याच दिवशी निकालही लागणार आहे। मात्र या जागेवरती आता कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार गटाकडनं नेमकं कोणाचं नाव समोर येतं हेही पाहणं गरजेचं असणार आहे। यापूर्वी पार्थ पवार यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे अशा स्वरूपाचं एक विधानही समोर आलेलं होतं, जे अजित पवार गटातनं आणि दबक्या आवाजातनं समोर येत होतं आणि त्यामुळेच राज्यसभेवर त्यांना पाठवणार का अशा स्वरूपाच्या चर्चाही समोर येत होत्या। प्रफुल्ल पटेल यांनीच ते विधान केलेलं होतं आणि त्यामुळे आता प्रफुल्ल पटेल यांच्या जागी छगन भुजबळ की पार्थ पवार या जागेवरती कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक जागा आहे राज्यसभेची आणि त्या जागेसाठी प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर जागा जी आहे ती रिक्त झालेली आहे आणि या जागी आता नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय सध्याचे अपडेट्स कळत आहेत? नावं जी आहेत समोर येत आहेत प्रफुल्ल पटेल यांच्या ऐवजीची, त्यातलं कोणतं नाव सगळ्यात जास्त आघाडीवर आहे? प्रज्ञा, प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा पहिल्यांदा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी परत एकदा राज्यसभेचीच निवडणूक लढवली होती। अर्थात मुळात आता जी रिक्त जागा झालेली आहे प्रफुल्ल पटेल यांची, त्या जागेवर 3 प्रमुख नावं चर्चेला येत आहेत, ज्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव देखील चर्चेत आहे। कारण की छगन भुजबळांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, पण तिथे मात्र एकनाथ शिंदेंच्या आग्रहाखातीर हेमंत गोडसे यांनाच परत एकदा निवडणुकीला संधी देण्यात आली। यामुळे छगन भुजबळ स्वतः इच्छुक आहेत। पार्थ अजित पवार यांचं देखील नाव परत एकदा चर्चेत आलेलं आहे। तर दुसरीकडे मकरंद पाटील जे वाईचे आमदार आहेत आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांचा आग्रह होता की त्यांच्या भावाला सातारातून निवडणुकीचं तिकीट मिळावं, पण तिथून उदयनराजे भाजपाकडनं उमेदवार राहिले। यामुळे मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील जे आहेत त्यांचं देखील नाव चर्चेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची एक जी कोअर कमिटीची बैठक पुढील काही दिवसांमध्येच होणार आहे आणि या बैठकीमध्ये याबाबतचा अंतिम नाव जाहीर होईल। पण तुर्तास तरी 3 प्रमुख नावं जे आहेत ती चर्चेत आहेत। या 3 पैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच सागर, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।